नाशिक जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी सदृश मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिकांचं जे आहे ते नुकसान झाले असेल। मका असेल, बाजरी असेल, कापूस असेल व सोयाबीन असेल, या सर्व शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या प्रसंगी राज्यातील सर्व मंत्री असतील, शिवसेना पदाधिकारी असतील, हे बांधावर आलेले आहेत। आपल्या सोबत शिवसेना सचिव भाऊ चौधरी साहेब आहेत। सर, काय सांगाल, आपण आज बांधावर आलात शेतीची पाहणी करण्यासाठी? आज आम्ही कालपासून तसं म्हटलं तर संपूर्ण हा जो परिसर आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, अशा शेतकऱ्यांच्या बांधावरती आम्ही जातोय, पाहतोय। प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे। 7-7 एकर कांदा आहे, बाजरीचं पीक सोंगून ठेवलेलं आहे। ते सर्व पीक जे आहे सडलेलं आहे। म्हणजे लोकांचे, शेतकऱ्यांचे अश्रू, आता आम्ही ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटलो त्यांचं जवळजवळ 14 एकर क्षेत्र पूर्ण पाण्याखाली जाऊन त्यांचं काही शिल्लक राहिले नाही। आणि हे जे शेतकरी हे ह्या पट्ट्यामधले ह्या शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे हे फक्त पावसाळ्यात उत्पन्न होतं, आणि त्याच्यानंतर वर्षभर त्याच्यातनं त्यांना त्यांचं कुटुंब चालवणं, घरदार चालवणं, कार्य करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या होत असतात। हा शेतकरी आज या ठिकाणी आहे की त्यांना धीर देण्याची गरज आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमचं सगळं मंत्रिमंडळ फिरतंय, आमदार खासदार फिरतंय, पण आम्ही पक्षाचे पदाधिकारी सुद्धा, आमच्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे असतील, आमच्या सिद्धीनगर संस्थेचे मीनाताई कांबळे असेल, हे सर्व मंडळी आम्ही फिरतोय। आम्ही आता दर्शन घेतलं देवीचं आणि हे सगळं फिरतोय। ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे आणि यांना प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मदत लागणार आहे, आम्ही मगाशी कलेक्टर साहेबांशी बोललो, काही PWDचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते। सर्वांना मदत करणं, ते शासनाच्या वतीनं मदत असेल, पक्षाच्या वतीनं मदत असेल, त्यांचं अश्रू पुसण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे ताई सुद्धा आपल्यासोबत आहे। ताई, आपण बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली, काय खरोखर खूप दुःख झालं आम्हाला की ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। आमचे हे बाबा आहे, त्यांचं संपूर्ण पीक पाण्याखाली गेलेलं आहे। कांदा असेल, आता तुम्ही बाजूला पण तुम्ही बघाल, त्यांची बाजरी असेल, सगळं सडलेलं आहे आणि अजूनही जवळजवळ गुडघाभर पाणी त्या शेतात आहे आणि अजूनही वरुड राजा काही थांबायचं नाव घेत नाही। आताही पाऊस पडतोय। तर ही जी परिस्थिती आहे, हे त्यांचं दुःख जाणून घ्यायला, त्यांचे अश्रू पुसायला आणि त्यांना जी लागेल ती मदत करायला आज शिवसेनेचे पदाधिकारी माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाने इथे आलेले आहेत। त्याच पद्धतीने प्रशासन त्यांचं काम करेलच, परंतु पक्ष म्हणून आमचीही जबाबदारी आहे। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आमचं ब्रीद वाक्य आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आज इथे सर्व पदाधिकारी आहेत आणि आता याच्या पुढे एकाही शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊन देणार नाही, ही जबाबदारी आमची आहे। बाबा, राज्याचे विविध मंत्री, काही शिवसेना पदाधिकारी, नेते, राजकीय मंत्री हे सगळे बांधावर येऊन शेतीची पाहणी करतायत। काय अपेक्षा आहे आपल्याला मदतीची? आता काय मदतीचं, आता करायचं किती? नका करू त्यांना त्रास। तर विविध शिवसेनाचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते बांधावर आलेले आहेत आणि शेताची पाहणी करतायत। शेतकरी राजाचे अश्रू पुसण्याचं काम हे शिवसेना पदाधिकारी करताना या ठिकाणी दिसत आहेत। संदीप जेजूरकर, ABP माझा, चांदवड, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।